श्री स्वामी समर्थ मंडळी, पॉझिटिव्ह थिंकिंग या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज मी तुमच्यासाठी वट पौर्णिमेची माहिती घेऊन आलेली आहे। तर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच विविध प्रकारच्या माहिती आपल्या चॅनलवर येत असतात। चला सुरू करूया। यंदाची वटपौर्णिमा कधी आहे? तारीख, मुहूर्त, प्रार्थना आणि पूजा विधी जाणून घ्यायची आहे का तुम्हाला? तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हिंदू संस्कृतीत म्हणजेच आपल्या संस्कृतीमध्ये सुवासिनी महिलांसाठी वटपौर्णिमेच्या व्रताला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे। आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे आणि संसारात सुख समृद्धी यावी यासाठी हे व्रत मोठ्या श्रद्धेने केले जाते। पण या वर्षीची वटपौर्णिमा थोडीशी उशिरा आलेली आहे। तारीख, पूजेचा मुहूर्त, त्यानंतर संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे तुम्हाला सांगत आहे मी। तर या वर्षी अधिकाच्या महिन्यामुळे वटपौर्णिमा जी आहे थोडीशी पुढे सरकलेली आहे। तर या दिवशी हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा म्हणजे तिथीला वटपौर्णिमा साजरी केली जाते। तर ही वटपौर्णिमा अत्यंत श्रद्धेने, भक्तीने आणि स्वच्छ मनाने सगळ्या सुवासिनी बायका जे आहेत साजरी करत असतात। उदय तिथीनुसार यंदा हा सण सोमवारी आलेला आहे, 29 जून रोजी। आता बऱ्याचशा भागामध्ये वेगवेगळ्या तारखेला वेगवेगळ्या ठिकाणी ही वटपौर्णिमा साजरी केली जाते, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये मात्र तिथीला खूप महत्त्व आहे। मग ती कुठलीही असो, पण योग्य तिथीलाच योग्य ही पूजा किंवा योग्य हे सण असे आपल्या इकडे साजरे होतात। त्यामुळं यंदाची जी वटपौर्णिमा आहे ती सोमवार जूनला आलेली आहे, म्हणजे 29 जून रोजी साजरी केली जाईल। वटपौर्णिमा तारीख तर तुम्ही जाणून घेतली, पण वटपौर्णिमा मुहूर्त हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे बरं। तर वटपौर्णिमेचा मुहूर्त जो आहे पहाटे 3 वाजता पौर्णिमा तिथी समाप्ती आणि रोजी 30 जून म्हणजे पहाटे 29 जूनला पहाटे 3 वाजता 3:07 पौर्णिमा सुरू होणार आहे आणि 30 जूनला पहाटे 5:27 म्हणजे 5:30च्या दरम्यान ही जी आहे पौर्णिमा समाप्त होणार आहे। पूजेचा जरी ही पौर्णिमेची सुरुवात आणि शेवट असला तरी सुद्धा मुहूर्त खूप महत्त्वाचा आहे। तर पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 6:30 म्हणजे पौर्णिमा सुरू झाल्यानंतर 6:30 ते 12:30 या वेळेत पूजेचा सर्वोत्तम मुहूर्त आहे। त्यामुळं शक्य तितक्या सुवासिनी बायकांनी या पर्व काळामध्येच वटाची जी आहे पूजा करायची। पूजेसाठी लागणारे साहित्य, आता दरवर्षी सुवासिनी बायका वटपौर्णिमेची पूजा करतात, त्यांना साहित्य सांगण्याची गरज नाही, पण काही नवविवाहित सुद्धा असतील किंवा काही विसरभोळ्या सुद्धा सुवासिनी असतात। त्यामुळे आज मी तुम्हाला पूजेसाठी लागणारं साहित्य सुद्धा सांगते। तर पूजेला जाण्यापूर्वी ताटात काही गोष्टी असाव्यात, त्या एकत्र करून मगच पूजेला जावं। त्यामध्ये हळद कुंकू हे तर सुवासिनी बायकाचं लेणंच आहे। त्यानंतर अक्षदा आणि फुले, सुती पांढरा धागा, त्यानंतर किंवा मग रीळसुद्धा घेऊ शकतो, पण हा धागा सुतीच घ्या, सूत फेऱ्या मारण्यासाठी लागतो। त्यानंतर 5 प्रकारची फळे घ्यायची, फळे कुठलेही घ्या, आंबा असेल तर आंबा, केळी असेल तर केळी, चिक्कू, त्यानंतर जांभूळ, अशा पद्धतीने तुम्ही फळे घेऊ शकता। देवासाठी विड्याची पाने तर आवश्यकच आहे, कारण विड्याच्या पानाशिवाय कुठली पूजा अपूर्णच असते। त्यानंतर सुपारी, ओटी भरण्यासाठी खण आणि नारळ, बांबूची छोटी सुपे वाण देण्यासाठी यात हरभरे फळे ठेवली जातात, हे तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल। त्यानंतर वडाला दीप लावण्यासाठी धूप, दीप आणि कापूर म्हणजेच काय तर निरांजन, त्यानंतर साजूक तूप, वाती असं
त्यानंतर वटपौर्णिमेची संपूर्ण पूजा विधिवत केली ना तर मन कसं प्रसन्न होतं, कारण वर्षातून एकदाच येणारी ही वटपौर्णिमा, त्याची पूजा व्यवस्थितरित्या पार पडावी हे सर्व सुवासिनी बायकांना वाटत असतं. पण कधीकधी काय होतं की पूजाची विधी माहीत नसते, पूजा कशी करायची हे माहीत नसते आणि पूजा कधीकधी चुकून पण जाते. आता बऱ्याचशा स्त्रियांचे नवविवाह म्हणजे नवविवाहित स्त्रिया सुद्धा असतील, त्यांनी काळजीपूर्वक आणि लक्ष देऊ नये का. तर वटपौर्णिमा संपूर्ण पूजाविधी, वटपौर्णिमेची पूजा पारंपरिक पद्धतीने कशी करावी हे आपण क्रमाने समजून घेऊया. नित्यकर्म आणि पोशाख. सकाळी लवकर उठून स्नान करावे. या दिवशी होईल तर ब्रह्ममुहूर्तामध्ये उठलं तर उत्तम आहे. या दिवशी सुवासिनी महिलांनी छान नटून थटून हिरव्या बांगड्या, पारंपरिक पोशाख, साडी, म्हणजे तसं तर साडीच परिधान, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये साडीला खूप जास्त महत्त्व आहे, त्यामुळं शक्यतो साडीच परिधान करा. पण जर तुम्हाला साडी नेसता येत नसेल तर तुम्ही छान पद्धतीचा एखादा ड्रेससुद्धा घालू शकता. त्यानंतर पूजेची तयारी करावी. वडपूजा व अभिषेक. आता वडपूजा तर महत्त्वाची आहेच, पण त्यासोबत अभिषेकसुद्धा तितक्याच महत्त्वाचा आहे. वडाच्या झाडाजवळ किंवा घरात कुंडीमध्ये लावलेल्या वडाजवळ. पण मी तर म्हणेल जितका मोठा वड ना तितकी पूजा करण्याची जी आहे उत्सुकता आणि पूजा करण्याची जी आपल्याला लागलेली ओढ ती काहीतरी वेगळीच असते. पण जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर तुमच्या कुंडीमध्ये जरी वड असेल तरीसुद्धा चालेल. महत्त्वाचं काय तर श्रद्धा महत्त्वाची. जाऊन जागा स्वच्छ करावी. अगोदर झाडाच्या मुळाशी किंवा खोडापाशी हळद कुंकू वाहावे. अगोदर पाणी अर्पण करावे, त्यानंतर हळद कुंकू वाहावे, अक्षदा फूल अर्पण करावीत. नैवेद्य तुम्ही जे काही आणलं असेल ते. तसं तर या वटपौर्णिमेच्या दिवशी पुरणपोळीचाच नैवेद्य असतो. त्यानंतर ओटी भरावी. सावित्री आणि सत्यवान यांच्या स्मृतीला वंदन करून वडाला ऋतुफळे आणि विड्याचे पान सुपारी अर्पण करावी. या दिवशी कथासुद्धा ऐकणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला कथा माहीत नसेल आणि कथा तुम्हाला ऐकायची असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की कोणाकोणाला ही वटसावित्रीची कथा ऐकायची आहे. मी नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल. त्यानंतर सुतात भिजवलेले आंबे किंवा पाण्याचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर वडाची खण नारळाने ओटी भरावी. सर्वोत्तम महत्त्वाची पूजा म्हणजे काय तर ओटी भरावी. खणा नारळाने ओटी भरावी. त्यानंतर प्रदक्षिणा घालून सूत गुंडाळणे, हातात पांढरा सुती धागा घेऊन वडाच्या भोवती फेऱ्या मारणे, हे सुख काहीतरी वेगळंच असतं बघा. वर्षातून एकदा येते ही वटपौर्णिमा, पण खूप काही करून घेते आपल्याकडून आणि मनाला अगदी प्रसन्न करते. प्रदक्षिणा घालताना तो धागा वडाच्या खोडाला गुंडाळायचा असतो. शास्त्रानुसार कमीत कमी 7 वेळेस हा फेऱ्या मारून जो आहे दोरा वडाला गुंडाळायचा असतो. आता काही बायका इच्छेनुसार 108 सुद्धा फेऱ्या मारतात, पण तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही 7 वेळेस जरी फेऱ्या मारल्या तरीसुद्धा उत्तम आहे. तर अशा पद्धतीने ही पूजा करावी. त्यावेळेस काय करायचं, आरती आणि वाण. आरती आणि वाण देणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशीची आरती येत नसेल तर आरतीचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल. मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर शेवटी निरंजनाने वडाला ओवाळून आरती करावी. घरी आल्यावर किंवा मंदिराच्या ठिकाणी इतर सुवासिनींना बांबूच्या जे आहेत सुपात हरभरे आणि फळे ठेवून वाण द्यावा. आता हा जो वटपौर्णिमाचा तुम्ही म्हणाल की किती लांब आहे अजून वटपौर्णिमा, इतक्या लवकर व्हिडिओ कशाला आणला. तर बऱ्याच जणांचं काय होतं, घाई होते आणि त्यांची पूजा व्यवस्थित होण्यासाठी त्यांना तयारीला वेळच मिळत नाही. त्यामुळं मी मुद्दामून हा व्हिडिओ लवकर घेऊन आलेले आहे. तर वाण द्यावे आणि एकमेकींना सौभाग्यवती भव असा आशीर्वाद द्यावा.
वटपौर्णिमेची प्रार्थना करावी. वटपौर्णिमेची प्रार्थना म्हणजे काय, तर एक जो आहे मंत्र आहे किंवा मग दोहासुद्धा आपण म्हणू शकतो. तर तो काय आहे, ऐका लक्ष देऊन बरं का, सांगते. ऐवेद्धव्य च सौभाग्य देवी त्वमम सुरुवते पुत्राणं पौत्राश्च सौख्य च गृहानाघ्र्य नमोस्तुते. तर याचा मराठीत अतिशय सोपा अर्थ आहे. आता बऱ्याच जणांना याचा अर्थ अजिबात माहिती नसेल, पण मी सांगते ऐका. तर हा अर्थ असा आहे की हे सावित्री देवी, हे वटवृक्षा मला अखंड सौभाग्य आणि दीर्घ आयुष्य लाभू दे. तसेच माझ्या संसारात सुख, समृद्धी आणि संततीचे सुख नांदू दे. माझे हे अर्घ्य पूजा स्वीकार कर. तुला माझा खूप खूप नमस्कार आहे. तर असा याचा अर्थ होतो. आता बऱ्याच जणांना सावित्री सत्यवान कथा माहीत आहे की नाही मला नाही माहिती, पण जर तुम्हाला नसेल माहीत तर मला नक्की कमेंट करा. मी व्हिडिओ घेऊन येईल. त्यासोबत आरतीचा सुद्धा व्हिडिओ नक्की घेऊन येईल. फक्त मला एक कमेंट करून नक्की सांगा. जर हा श्लोक तुम्हाला म्हणता येत नसेल वरचा, तर साध्या मराठीत बोला की मला आणि माझ्या पतीला उत्तम आरोग्य लाभू दे असा. त्यानंतर आमचा संसार सुखाचा होऊ दे, आमच्या संसारात भरभराटी येऊ दे, शांती येऊ दे, सुख समृद्धी नांदू दे आणि जन्मोजन्मी हाच पती मला मिळू दे, अशी प्रार्थना त्या वटवृक्षाला तुम्ही नक्की करा. त्या वडाला मनोभावे ही प्रार्थना जर तुम्ही केली ना, तर तुमची प्रार्थना नक्कीच स्वीकार होईल. चला बोला श्री स्वामी समर्थ. चला भेटूया परत अशाच एका व्हिडिओसोबत. पण तुम्हाला पुढचे कोणते व्हिडिओ ऐकायला आवडतील, कोणती माहिती नाही आहे, ते व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. फक्त मला कमेंटद्वारे कळवत जा. तर अशा पद्धतीने ही वटपौर्णिमेची माहिती होती. नक्की सविस्तर व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला माहिती लक्षात येईल. चला भेटूया अशाच एका माहितीसोबत.